हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप चांगले असाल. जाऊया, बघूया. तिकीट 7:30 ते 6:30 वाजेपर्यंत चालू असतो. कन्हेरी लेणी हे बघा इथे लिहिले. बघू शकता तुम्ही, अजून वरपर्यंत आहे. त्याच्या वरती अजून जाण्यासाठी रस्ता आहे. बस जायचं होतं आपल्याला. खूप दम लागतो वरती चढायला. सो हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप चांगले असाल. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर CP व्लॉग्समध्ये. तर आज आपण जातो आहे बोरिवलीला. ग्रँड सेंट्रल पार्क आहे, तिथं जाणार आहे. तर तुम्ही बघत राहा किती खर्च होतो, काय होतं, कसं जायचं डोंबिवलीवरून, ते सर्व दाखवणार आहे मी. तर तुम्ही बघत राहा नक्की शेवटपर्यंत. आणि जो कोणी नवीन असेल आपल्या व्लॉगमध्ये, आपल्या चॅनलमध्ये, तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर जास्तीत जास्त करत राहा. तर सपोर्ट भेटेल तुमचा आम्हाला. चला भावांना, गाडी घेऊन जातोय. तर तुम्हाला भेटतो जाऊन डोंबिवली स्टेशनला. तिथून पुढचा प्रवास बघूया कसं काय होतं. खूप गर्दी असेल आज, तर जाऊया. चला आता डोंबिवली स्टेशनला पोहोचलो आपण. तर आता दादरची तिकीट काढतो. दादरला उतरून आपल्याला वेस्टर्न लाईनमध्ये जायचं आहे. तर जाऊया आता, निघू. बघू आता गर्दी किती आहे. खूप गर्दी वाटते, हालत बेकार होणार आहे. बघू क्या आहे भाई, गर्दी बघा, गर्दी मजा की क्या बहुत जगह है. अरे नहीं जगह है, गर्दी आहे ब्रो. दादरला उतरलोय आता. तर आता वेस्टर्न लाईनला इथून आपण बोरिवलीची ट्रेन पकडू. उतरलो आता. आता इथून रिक्षा आहे, 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. जाऊया आता. पुन्हा पोचला. आता रिक्षाने सोडला आपल्याला. त्यांनी 20 रुपये घेतले. तर तुम्ही ईस्टमधूनच या, वेस्टमधून जाऊ नका. हा बेटर पडतो इकडून. हा बघा, संजय नॅशनल गांधी पार्क. तर जाऊया, बघूया तिकीट किती आहे. 7:30 ते 6:30 वाजेपर्यंत चालू असतो. आणि तिघांचे 282 घेतलेत. ही एंट्री फी आतमध्ये जाण्यासाठी. भावांना, ही जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा ही बस येते. 10 रुपयात आपल्याला ही ते किल्ले वगैरे, लेणी वगैरे तिथं सोडते. आणि तिथून ऑफलाईन तिकीट पण काढतात, म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी. तर तिथं 20 रुपयात निघतात ऑनलाईन. आणि ऑफलाईन काढायला जर आलो तर तिथं 25 रुपयात काढतात. तिथे आपल्याला परवडतं. आणि बस आपल्याला इथं सोडते. आता पुढं जाऊया. इथं लेण्या आहेत, त्या खूप जुन्या लेण्या आहेत त्याने बनवलेल्या, त्या तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत राहा पुढं, खूप मजा येणार आहे. आतापर्यंत बघताय तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशा टाईपच्या लेण्या आहेत तिथं. तर आपण आता अजून मला व्हिडिओमध्ये बघितले मी 4-5 आहेत करून. खूप जुने आहेत, म्हणजे गेट टाईप आहेत. तर आपण जाऊया आता वरती. तर वरती चढण्यासाठी आहे काय, कन्हेरी केव्स करून आहे. कन्हेरी लेणी हे बघा इथे लिहिले. इथून वरती जायचं आपल्याला. आता जाऊया वरती. आता डायरेक्ट स्कॅनर दाखवू त्यांना, मग जाऊया वरती. आता लेणी दाखवतो, एन्जॉय करा आता. बुद्ध लेणी. आणि हे तर इथं पूर्ण त्यांचे वैशिष्ट्य वगैरे सर्व लिहिलेले आहेत. हा मॅप आहे त्यांचा. तर बसण्यासाठी वगैरे बनवले. आपण तिकीट काढलेलं ते ऑनलाईन, ते दाखवलं. म्हणजे इथं आल्यावर काढायची गरज नाही पडत. वरती बादशाह. तर बघा भावाने किती जुने आहेत, म्हणजे लेण्या. हे त्यांनी गेट वगैरे
पहिली लेणी आहे गुफा आणि वैशिष्ट्य वगैरे लिहिलेत, वाचून घ्या तुम्ही, आपल्याला तेवढा टाईम नाही. खूप जुनी लेणी आहे. हा दरवाजा आहे, काय माहिती कशासाठी ओपन आहे, कधी ओपन होतोय होत नाही काय माहिती नाही आपल्याला तेवढं. खूप जुनं आहे पण अर्धीच बनवले आहे बघा, वरती काहीच नाही. नंबर 2 आहे. बघू शकता किती भारी आहे, म्हणजे जुन्या काळात जे बनवलेले कोरलेले असतात ते, आणि पिंडी टाईप बनवले. हे बघा सर्व बुद्धांचे कारागीर, खूप भारी आहे, खूप जुने आहे बघू शकता. सही आहे यार. हे बघा दरवाजे आहेत, हे बनवले. हे बघा सर्वात मोठी मूर्ती आहे ही. इथून क्लायमेट बघा किती भारी येतोय. हा इथून वरती जाण्यासाठी पण ऑप्शन आहे, तिथं वरती जातात. आपण जाऊया आता, हे 2 तर बघून घेतले आपण, आता हे बघूया वरचं. हा मग किती भारी आहे वरती बघा, इथून पाणी जातो, झरणा. खूप मोठा आहे भावांनो, फिरण्यासारखं. बघू शकता वरती पण जाण्यासाठी आहे अजून खूप ठिकाणी तुम्ही फिरू शकता. इथं लेण्याच आहेत सर्व. ही 7 नंबरची लेणी आहे. अजून झरणा आहे, पावसाळ्यात मस्त वाटत असेल इथून. बघा इथून पाणी येतो. जसं आपण खाली बघितले तशी ही पण वरती लेणी आहे, पूर्ण जुनी आहे. इथून तुटत आले पूर्ण, पण ते माती वगैरे आहे, म्हणजे अर्धच काम आहे, पूर्ण गुफ्यासारखं आहे. बघू शकता किती भारी आहे. इथं पण दरवाजा आहे, जसं आपण खाली बघितलं तसे हा 5वा का 6वा दरवाजा आहे. म्हणजे लेणे जे लेणी आहेत त्यांचे सर्वांचे दरवाजे आहेत तिथं. जाऊया आता वरती, एक फेरी मारूया ही, मग जाऊया आपण दुसरीकडं. लायन सफारी पण आहे, लायन सफारीमध्ये जर टायमिंग आपला बसला तर जाऊया. चला बघूया पुढं. बघा भावांना, ही 11वी लेणी आहे इथं. म्हणजे सर्व गुफे टाईप बनवले त्यांनी. इथं लेणीचं विशेष म्हणजे त्यांचं जे काय असेल लिहिलेलं ते 11 नंबरचं आहे. 1 नंबरची लेणी आहे ही. अजून आतमधून दाखवतो तुम्हाला कशी आहे. बघा हे दरवाजा इथून अशी मोठी आहे, खूप दम लागतोय चढायला वरती. 31 नंबरची लेणी आहे, म्हणजे अजून 109 का काहीतरी आहेच वाटतं. इथं 32, 33 म्हणजे अजून हे सर्व लेण्याच आहेत. सर्व लेण्याच आहेत, बघू शकता तुम्ही. अजून वरपर्यंत आहे, तर वरती अजून जाण्यासाठी रस्ता आहे.
आता ही 34 लेणी आहे. सर्वांना दरवाजे आहेत. जाऊया वरती अजून काय बघू वरती जाऊन. हे देखतो अजून खूप आहे, म्हणजे पूर्ण असं बनवले 35 किती 109 काहीतरी लेणे आहेत. ते सर्व असं फिरून तिथं पण आहेत. अजून ही 25वी आहे. सर्व लाईनीत आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. 37 आहे, 38, 39 आणि सर्व लाईनीत आहेत. असं खूप लांबपर्यंत आहेत. तिकडं जाण्यासाठी आपल्याला माहिती नाही कसं जायचं म्हणून तिकडं जात नाही आपण. बघूया जमलं तर जाऊ. ही 40. अजून वरती जायला रस्ता आहे इथून, तर जाऊया वरती, तिथं बघूया. कारण खूप वरती आहे. 1 मिनटं आपली लेस सुटली, ती लेस बांधतो मग बोलतो. तर टॉपला आलो आहे. तिथे एक लेणी आहे 52. अजून कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही. आपण जेवढ्या दिसतात तेवढ्या बघू. बस झालं, खूप दम लागले आपल्याला. इथूनच बंद करू. ही ओपन आहे लेणी अशी आतमध्ये. भावांना आता खाली जातो आपण. झालं बघून, म्हणजे आपल्याला 40 लेणे दिसले. तर उतरताना फुल वाट लागली, म्हणजे पूर्ण घामाघूम वाट लागते चढायलाच. आणि पाऊस पण नाही तर खूप गरम होतोय. तर जाऊया आता, खाली जातोय. झालं नाही. लॉयन सफारीसाठी आपल्याला बस येते, त्याचं तिकीट नाही माहिती. फुल झाले, बघूया आपण परत आली तर जाऊया. पण लेणी फिरून झाले, आता जातोय घरी. एवढा दम आहे आपल्याकडे फिरायचा, खूप चालायला लागतो. तर लायन सफारी वगैरे काय केली नाही, तुम्ही आले तर करू शकता. धबधबा पण आहे. तर आता आपण जातोय घरी. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.